राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडतोय। मात्र दुसरीकडे दिल्लीमध्ये महत्त्वाची घडामोड घडली आहे। याच निवडणुकांच्या दृष्टीने निवडणुकीमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिलेत। आम्ही दिलेल्या आदेशाचा विपर्यास झाल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर नाराजी देखील व्यक्त केली आहे। आमच्या आदेशाबाबत तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल करताच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का ते तपासणार असल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत बुधवारी पुढची सुनावणी होणार आहे। यावेळी निवडणुका आमच्या आदेशाला अनुसरून झाल्या पाहिजेत असंही कोर्टाने बजावलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय नेमकं आज कोर्टात घडलं? बिलकुल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारवर, निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 50% आरक्षण ओलांडू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। परंतु नेमकं ही याचिका काय आहे, यामध्ये काय म्हणणं आहे आणि कोर्टाने आज काय आदेश दिलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत विकास गवळीजी आणि त्याचबरोबर अमोल करंडेजी आहेत। मला अगोदर तुम्ही सांगा की नेमकं तुमची याचिका काय होती? अमोलजीकडून मी जाणून घेणार आहे की कोर्ट काय म्हणाले। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 2 मॅटर होते। त्याच्यामध्ये एक 39 नंबरचं धुळ्याचं मॅटर होतं, धुळे जिल्ह्यामधलं। त्यांचा मुद्दा होता 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही। आणि आमचं जे मॅटर होतं 40 नंबरवर विकास किसनराव गवळी विरुद्ध सरकार, त्यामध्ये आम्ही सब्जेक्ट टू आउटकम ऑफ धिस पिटिशन आणि प्रायर टू बाठिया कमिशन हे 2 मुद्दे त्याच्यामध्ये हायलाईट केले होते। प्रायर टू बाठिया कमिशन जो एक्झिस्टिंग लॉ आहे त्या लॉनुसार निवडणुका घ्या असं जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचनं 6-5ला निर्णय दिला होता। त्याचा चुकीचा अर्थ या लोकांनी काढला आणि ज्या पिरियडमध्ये ओबीसीचं आरक्षण नव्हतं त्या पिरियडच्या कायद्याचा आधार घेतला यांनी आणि त्याला 27% आरक्षण देऊन मोकळे झाले। 27% आरक्षणाला माझा विरोध नाही, मी सुद्धा ओबीसी आहे। 27च्या जागी 54% आरक्षण द्या, 60% द्या, परंतु ते उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे। आज पण 54% किंवा 27% आरक्षण यांनी दिलं, त्याच्यामध्ये 27% आरक्षणावर जर लोकप्रतिनिधी निवडून आले आणि उद्या एखाद्या व्यक्तीनं याला चॅलेंज केलं, त्यामध्ये जर ती पिटिशन त्यांची अलाव झाली तर उद्या या सगळ्या लोकांची पदं जाऊ शकतात। असाच प्रकार 289 सदस्यांची पदं 2021 मध्ये गेली होती। त्याच पद्धतीनं हे 4300 लोकांचं सुद्धा भवितव्य आज टांगणीला लागलेलं होतं। बरोबर, यालाच आधारून ही याचिका होते। कोर्ट काय म्हणाला नेमकं सांगा की ही चूक कुणाची आहे, अधिकाऱ्यांची आहे का इलेक्शन? कोर्टाच्या प्रायमा फेसी लक्षात आलं की त्यांच्या 6/5/2025 ची जी ऑर्डर आहे त्याचा चुकीचा अर्थ लावलाय। 6/5/2025 त्यांनी सांगितलं तुम्ही इलेक्शन घ्या ॲज पर द लॉ ॲज एक्झिस्ट प्रायर टू बांथिया कमिशन। बांथिया कमिशनच्या अगोदर काय लॉ होता की ट्रिपल टेस्टचं जजमेंट होतं विकास गवळींचं 2021चं 4/3/2021 आणि एक ऑर्डिनन्स होता 23/9/2021 जो स्टेट ऑफ महाराष्ट्राने इश्यू केला होता की 50% पेक्षा तुम्ही जास्त रिझर्वेशन देऊ शकत नाही। तर हे कोर्टाच्या लक्षात आलं की त्यांच्या ऑर्डरचा चुकीचा अर्थ काढलाय, त्यामुळे त्यांनी अवमान याचिकेमध्ये पण नोटीस मागच्या आठवड्यातच केली आहे। आर्टिकल 32चे आमचे 2-3 पिटिशन होते, त्याच्यामध्ये त्यांनी ते विड्रॉ करायला लावले आम्हाला आणि डायरेक्शनचे ऍप्लिकेशन आम्ही केले आणि त्या डायरेक्शनच्या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा त्यांनी नोटीस इश्यू केली। तर 50%चा एक मुद्दा, त्यानंतर रोटेशन ज्या चुकीच्या पद्धतीने होते तो पण एक मुद्दा आहे आणि रिझर्वेशनचे जे असेसमेंट केली जाते पॉप्युलेशन बेस तो पण एक तिसरा मुद्दा आहे आमच्या पिटिशनमध्ये होता, तोच आम्ही आमच्या डायरेक्शनच्या ऍप्लिकेशनमध्ये पण घेतलाय। आता कोर्ट काय म्हणलं, म्हणजे पुढे काय होणार आहे? या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या वेळेत होणार आहेत का? कोर्टाने 19 तारखेला ठेवलंय मॅटर। म्युनिसिपल काउन्सिल आणि कॉर्पोरेशनचं नोटिफिकेशन आलं होतं ऑलरेडी, ज्याचं नॉमिनेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आज होती। ज्यावेळेस इलेक्शन कमिशन आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र हे एक्सप्लेनेशन घेऊन आलं तर कोर्ट थोडंसं चिडलं किंवा कोर्टाने एक्सप्रेस केलं की तुम्ही असा एक्सक्यूज घेऊन येऊ शकत नाही की आम्ही आता नॉमिनेशन फॉर्म भरायची आज लास्ट डेट आहे, तर आमच्या पॉवरला तुम्ही हलक्यात घेऊ नका। वी कॅन सेट असाइड ऑल दिस थिंग्स जर आम्हाला वाटलं की 50% पेक्षा पुढे जात आहे तर। बरं, बिलकुल, म्हणजे की इथून पुढे आता राज्य सरकारला आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे, निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे आणि ज्या 10 जिल्हा परिषदा नगरपालिका आहेत की ज्याच्यामध्ये आरक्षण जे आहे ते एक्सीड होते, पुढे जाते, 50%च्या पुढे जाते, त्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे। या संदर्भामध्ये आता 19 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका आहेत ते आता टांगणीला लागलेल्या आहेत असं म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।